आता टायमिंग सेट केलेलं लक्षात असू द्या. प्रत्येक टायमाला ते टाइम बदललं जाणार नाही. तुम्ही घाई करा जरा. एअरपोर्ट करून मारा का तो क्रिश आणि सामोरा जाईल तो आतिश. 10 वाजून 35 मिनिटांनी टायमिंग लागलेला आहे, लक्षात असू द्या. हवेमध्ये चेंडू बघूया. चेंडू फसलाय आणि खेळ निसटलेला आहे. तिकडे चांगला जीवदान मिळालेलं आहे. एक धाव खातं खोललेलं आहे, एक जीवदान मिळालेलं अतिशयना. आत्ता अतिश आलेला आहे स्ट्राईक वरती. इथे नावं सांगण्यासाठी एक छोटा मुलगा पाठवा. इथे सांगणारं कोण नाही, प्लीज पाठवाडी छोटा मुलगा पाठवा. तो खेळणार आहे. मी ते सांगू शकत नाही, तुम्हाला माहितीच आहे. काय कामाचा जायचं दुसरा चेंडू लागतोय. सामना कधी आतिश झालेला अतिशयाने बघूया. आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट काढलेला आहे. ते म्हणजे पहिलाच चेंडू होता अतिशयांचा. खेळण्यासाठी गेला पण तो टॉपिक झाला. हवेमध्ये चेंडू गेला, चेंडू फसला आणि सरळ झेल टिपलेला आहे आणि खेळू संपुष्टात. पहिलं विकेट पडलेल्या पाटवाडी संघाचं. झालेला आहे. अतिशय जागा भरून काढण्यासाठी निशान कोहली. तिसरा चेंडू सामना कधी पहिला चेंडू निशांत सामना करेल. करून मारा करतो. चेंडू पडतो. सुरेश खेळून काढलेला आहे. निशांत पहिला चेंडूला खेळून काढलेला आहे आणि एक धाव या फटक्यावरती भेटलेली आहे. कधी संघाची धावसंख्या भर पडते. धावसंख्या झालेल्या आहे 2. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत तो म्हणजे क्रिश. चौथा चेंडूचा सामना करेल तो म्हणजे सिद्धार्थ. क्रिश चौथा चेंडू टाकतोय. एअरपोस्ट करो. चेंडू पडतो. खेळून काढलेला आहे सिद्धार्थ याने. बघूया बॉडा शॉट. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. बॉलला बॉल गेला आवडीन गेला ते बॉलिंग बघितलं. थँक्यू. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 8. बाईकच्या बरोबर मधोमध घेतला आणि शिक्षा दिलेल्या षटकाराच्या साह्याने ते म्हणजे सिद्धार्थ याने. अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 8. स्प्रिंग झाली. पाचवा चेंडू लागतो. माहिती आहे तुम्ही शाळेची चप्पल देतात ती लवड्या राहण्याची. दुसरा चेंडू नवीन बॉल आलेला आहे. बावडीमध्ये चेंडू पटवले. चेंडू पडतो आहे.
चांगला चेंडू निर्धाव कमबॅक केलेला आहे ते म्हणजे क्रिश यांनी शेवटचा मात्र चेंडू शिल्लक धावसंख्या पाचवाडी बी संघाची 8. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत तो म्हणजे क्रिश चेंडू टाकतोय. चेंडूच्या शेवटचा पडतोय. चेंडू पडतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल आलेला. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. एक षटकाराच्या साह्याने पाचवाडी बी संघ झालेल्या धाव 8. ऐकूया एक मधुर संगीत. 5 मिनिटाचा अवधी घेतलेल्या पहिलं षटक टाकण्यासाठी. नेते वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक नेते आणि स्ट्राईकला असतील ते म्हणजे निशान. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय तो म्हणजे नितेश. त्याला जिथे जिथे पाहिजे आपला खेळाडू कुठे खेळतोय काय खेळतोय त्याला बरोबर माहिती आहे. त्याप्रमाणे तो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतोय. नितेश पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामना करते निशान कोहली. एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते म्हणजे 9. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत चेंडूचा सामना करेल तो म्हणजे वरीच होल आता पहिल्यांदा आत्ताच स्टार्टिंगला म्हणजे गेलतो तेव्हा चेंडू पडतोय दुसरा. सुरेख खेळून काढलेला आहे सिद्धार्थने. बघूया आणि 2 खेळाडू मध्ये मला वाटतं टक्कर झालेली आहे तिकडे आणि 2 धावा पडून काढलेले आहेत. कोणाला इंजुरी झाली असेल तर बघायचंय तिकडे. बघा जरा तिथे लवकर पाणी घेऊन जा कारण का जोरदार मला वाटतं लागलेला आहे तिकडे. इंजुरी झाली असेल तर बघायचं आहे. यानंतरचा होणारा सामना एअरपोर्ट वर्सेस किल्लेश्वर. दोन्ही कर्णधारांनी मॅनिफेक्ट करून घ्यायचे आहे. एअरपोर्ट स्पोर्ट क्लब उपस्थित आहे तरी किल्लेश्वर स्पोर्ट क्लबच्या कर्णधारांनी मॅनिफेक्ट करून घ्यायचे आहे. तुमचं टायमिंग थांबवलेलं आहे. लक्षात असू द्या तुमची टक्कर झालेली आहे तर टायमिंग इथे ताबडतोब थांबवलेलं आहे. पाल रे पाल धावसंख्या इथे 11. ना मधी हाँ हो गया थैंक यू चलो हो गया. इधर आओ चावी लेने के लिए. खेळून काढलेला आहे आणि भूमीत पण बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावा लागेल ती म्हणजे क्रिश यांच्या पहिल्या चेंडूवरती चांगल्या फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. ऐकूया एक मधुर काय हाय हो विकेट बघ किती जाईल पहिला. हो विकेट बघा विकेट किती झाल्या. 7वा गडी बाजवतोय तो म्हणजे भूमित पालशेतकर यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज झालेला आहे तो म्हणजे आलोक वासावे. समज वरती क्रिश खड्डा
बॉलर बघा दोन त्याला तीन बोलायला टुर्नामेंट घुसव. अगोदर याच आलोकने काय फलंदाजी केली होती. 3 षटकार गोलाला घुसव, चौकार गोला. लागला होता. तीच काय गोला. कामगिरी करावं लागेल तुम्हाला. क्रिश दुसरा चेंडू टाकतो. चेंडू पडतो. चेंडू खेळून काढलेल्या आलोक यांनी गोशांशी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते. एका धाव संघाची धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या झाली 31-31. पेनल्टी जवळ लागलेली आहे ती म्हणजे लोथरगाव संघाला. चेंडू पडतोय. तिसरा चेंडू खेळून काढलेला आहे आणि बाद झालेला आहे फलंदाज. घोषांची क्षेत्रामध्ये झेल टिपलेला आहे. काय फलक क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिकडे. ऋतिक याने काय भावाने टिपलेले आहे. अशा प्रकारे आदित्य बाद होऊन आपल्या माघारी परत आहेत. ऐकूया एक मधुर संगीत. बॅट व बॉल घेणारा प्लेअर पाहिजे. बॅट व बोल घ्या पोटाव घेशील. लवकर फलंदाज पाठवायचे. प्रशांत यांची जागा पाटवाडी संघाचे शिल्लक धाव संख्या फक्त एक धाव दिले. 2 गडी बाद केलेले आहे क्रिश यांनी. चेंडू पडतो. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव मात्र काढलेल्या फलंदाजाने. पेनल्टी लागलेली आहे ती म्हणजे लोथरगाव संघाला. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. अजून 2 चेंडू शिल्लक. कौर जाईल रे खड्डा. स्कोर चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव मिळते या फटकावरती. धाव संख्या झालेल्या 33. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. लास्ट बॉलापासून एक राहिला तरी चालेल. क्रिश चेंडू टाकतोय. आलोक डबल ना बघ. शेवटचा 5 धाव पहिला रन 5 धाव. 10 वाजून 35 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली होती. चालेल जायला बल्ला. 11 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. त्याला बोल असे बोला एक तरी वाईट बॉलचा इशारा येतोय. त्याच्यामध्ये 3.5 मिनिटाचा अवधी आपण थांबवला होता. मारते चौका. 27 मिनिटं ऑलमोस्ट व्हायला आलेले. मारते चौका. धाव संख्या झालेली 34. शेवटचा चेंडू. चेंडू पडतोय. बघ 2 बघ. चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव मिळते. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 5 षटकातील धाव संख्या आहे ती म्हणजे 35. आलोक 45-50 कर. 5 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. 2 विकेट्स काढलेल्या आहेत. ऐकूया एक मधुर संगीत आणि एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. पेनल्टी लागलेली आहे. 27 मिनिटं झालेले आहेत तुम्हाला. 5 षटक संपवण्यासाठी लक्षात असू द्या. हो 30 मिनिटाचा हिशोब आहे. 25 केलं. फोन करून आराम से
गोलंदाजाचं नाव आहे मल्लिक. स्ट्राईकला असतील ते म्हणजे प्रशांत. मल्लिक टू प्रशांत. या 6 चेंडू मध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा मारावंच लागतील तुम्हाला. मलिक कारण का पॅनल्टी लागलेली आहे तुम्हाला. एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागेल आणि घेतलेला आहे. धन्यवाद. चेंडू पडतोय. मार पैसा चेंडू खेळून काढलेला आहे. आलो की येऊ दे रे. गचर क्षेत्ररक्षणामुळे झेल निसटला. मिक्सड झालेले आहे. एक धाव पडून काढलेले आहे. एका धाव संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 36. उर्वरित 5 चेंडू मध्ये किती आलोक धावा फटकावतोय मदीन बघायला लागेल. साधा पाणी नाही रे. तो खुद को हम लोग का स्ट्राइकला आलो. हम लोग के टाइम हम लोग जाऊ मला लाईव्ह कॅमेरा. चेंडू पडतोय. नाही नाही साईड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. एका धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37. पुन्हा एकदा मल्लिक दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. एअरपोर्ट करून मारा करतोय. सामना करतील आलोक वासावे. चेंडू पडतोय. मार एक चेंडू आणि धावची बाद झालेला आहे. काही ताण तंत्र काहीच नाहीये. फलंदाज बाद होत आहेत. 9वा गडी बाद झालेला आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये. संदेशला पाठव ना. जा धावू नको. जागा झाला. आलोकला वाकल किती विकेट दिल्या. लास्ट विकेट आहे सांग त्याला. नवीन फलंदाज झालेला आहे. डावखुरा फलंदाज संदेश. प्लेअर नाही बघित काय नाही. एवढा लास्टला पाठवला. चांगला खेळाडू मध्ये पाठवला. हॅलो अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. अरे प्रशांत त्याला सांग ना विकेट सगळी गेली. धावसंख्या आहे 37. 9 गडी बाद झाले. या 2-3 वर्षामध्ये युवक खेळाडू खूप चमकदार कामगिरी करेल असा माझा भरोसा आहे. मलिक चेंडू टाकतो. हवाई बंटा आईले आई हवेमध्ये आहे. फर्स्ट लाईन चेंडू आणि बाद झालेले सर्व खेळाडू पाचवाडीचे 38 धावा विजयासाठी ठेवलेले आहेत. सुरेख गोलंदाजी लोसरगावच्या गोलंदाजाच्या संकेत याचे पुढचं समालोचन करतील माझे मित्र गणेश. पहिला चेंडू कामरा जातील ते म्हणजे घेते. पहिला चेंडू पडतो. अति सरळच खड्डाचे. सुंदर असा खेळून काढला. बरोबर बरोबर तैसाच केलं. एक धावेसाठी या एक धावेने संघाचा स्वतःचा श्री गणेश करतो. म्हणजे लोचरगाव संघाची धाव म्हणजे एक धावा. एक चेंडू एक धाव. लोचरगाव संघ कल्पे सुरेख चेंडू. बघितलं म्हणजे तुला वरती जायला असतं ना. शेतकऱ्याला असते रे आम्ही. पहिला चेंडूवर पुढची क्षेत्रात त्यांना माहिती आहे त्याला स्ट्राईक देणं किती महत्वाचं आहे या ग्राउंडवर. आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन डावपुरा फलंदाज स्ट्राईक देतो. प्रथम स्ट्राईकवर असेल तर म्हणजे राकेश. तसेच तर कल्पेश डावपुरा फलंदाज. बघूया दुसरा चेंडू पडतोय. बॉल रे सीधा कॅच आहे. इझी काय सुरेख असा सुरेख असा इझी कॅच आहे सिद्धार. या 4 धावांनी धाव 5 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो तो म्हणजे राकेश. वर्षी आईने चौका गेला का छक्का गेला. पहिल्याच चेंडूवर 4 धावा ठोकल्या त्यामुळे राकेश यांनी सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राकेश पहिला काही धाव मारली तर पडेलच. 2 चेंडू 5 धावा. मस्त कल्पो. पहिला चेंडू तिसरा चेंडू पडतो. बघूया
शाबाश 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 आता चेंडू सुरेख तीन बॉल चेंडू, बाद अमान्य झाले, चेंडू. तीन बॉल येऊ दे काहीच डॉट. समजलं नाही राकेश यांना सुरेख गोलंदाजी करतो म्हणजे कल्पेश. आपले 2 प्लेअर आतमध्ये येत एक नाही. तेरी तो एक मेरी या प्रकारे काही गोलंदाजी चालू आहे कल्पेश यांची. सुरेख असा चेंडू हाताळला, काहीच समजलं नाही राकेश यांना. एक चौकार मारून खेळतोय तो म्हणजे राकेश. 3 चेंडू 5 धावा. बघूया पुन्हा एकदा प्रयोग करतील ते म्हणजे राकेश. कल्पेश यांना पहिल्या षटकातील 4था चेंडू पडतोय. ठीक आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, काहीच समजलं नाही राकेश यांना. निर्धाव चेंडू, 2 सलग निर्धाव चेंडू करतोय तो म्हणजे कल्पेश. काय सुरेख गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी करतोय. दोघं जण नाही जात. तुझं 4 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या. सलग 2 निर्धाव चेंडू टाकले आहेत ते सुद्धा डाव्या यष्टीच्या फलंदाजाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. 5वा चेंडू पडतोय. मारलाय, बघूया काय होतंय आणि काय घडतंय. खेळ निघडलेला आहे तिकडे आणि 6 धावा मिळत आहेत. झेल निसटला आणि 6 धावा. सुंदर संधी होती परंतु गचा क्षेत्ररक्षण 6 धावा सुद्धा मिळत आहेत. कोणाचं फलंदाज बाद झाला असता पण 6 धाव्याने धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती म्हणजे 11 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करते पण क्षेत्ररक्षकाची काही साथ मिळत नाही ती म्हणजे कल्पेश या गोलंदाजाला. 6 धावा सुद्धा मिळाल्या. या 6 धावांनी धाव संख्या होती पहिलाच ती घेते ते. 11 धावा. ज्याला घालतो त्याला लोचर पहिला घेते. राकेश सिक्सर एक येणं पाहिजे, चौकार, घाल्या पाहिजे. 2 निर्धाव चेंडू नंतर परत एक षटकार आणलाय तो म्हणजे राकेश यांनी. बघूया पुन्हा एकदा मारलाय तो म्हणजे घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी. 1 धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती म्हणजे 12 धावा. बाउंड्रीचे कवरे पूर्ण नाही. एक षटक कावरे पुराण वर्ष आतमध्ये टाकायची काय करत 4 मिनिटं खर्च केले. म्हणजे कल्पेश यांनी. राकेश खूपच सुंदर फलंदाजी करतोय. टाकायची गेला कॅच घेणं बघ नाही खालो छक्याच्या आतमध्ये असं बेना ऐसा ना त्याचा छक्का गेला 12 धावा झाल्यात त्या म्हणजे नोचरगाव संघाच्या. कल्पेश यांनी 12 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद झाला असता पण तिकडे झेल निसटला आणि ते 6 धावा गेल्या. बघूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय आपल्या संघासाठी. मी बघीने डायरेक्ट कॅमेरा येते आता यावर डायरेक्ट कॅच करतोस तू. टाइमपास नाही. आवाज जातो यांची. येस रील कॅमेराशी यानंतर कार उडते काय ऍक्टिव्ह पूर्ण स्लाइड आहे चिरता आवडतं. हा मग खाण्यापैकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे याची नोंद घ्यायची आहे. नाही कायू गाला द्याय सगळे यानं आहे. त्याला गाला दिलं नाही 38ला तेव्हा आहे. चालू ठेवले असते. हा सॉरी. दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे आदित्य. हा चालू आहे नाही लाईव्ह नाही. आदित्य दुसरं षटक घेऊन येते आपल्या काय म्हणतात? संघासाठी. एडिट करून डाव पुढं फलंदाज करतोय. राकेश पहिला खूपच घातक फलंदाजी करतोय. एक षटकार आणि चौकार मारून खेळतोय. बारके आणि बघूया आदित्य कशा प्रकारे त्याला गोलंदाजी करून रोखतोय की काय. त्याच्या उघड घेतलं. आक्रमक रूप पाहतोय आपण त्यामध्ये राकेश यांचं. तुमचं सबस्क्राईब बघूया केलं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हिराई स्पोर्ट पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज ते म्हणजे आदित्य. प्रथमच सामोरे ते म्हणजे राकेश. टाकांमध्ये खूपच सुंदर असा मारलाय. चौकार बेनशी आडवीला. चौकार चौका चौका ओय चौका चौकाय. पंच आपला निर्णय कळवायचा आणि पंचांचा इशारा येतोय. Fielder वरती ठेवा. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे राकेश. एकूणची काय या होणार 4 धावांनी धाव संख्येत भर. धाव संख्या होती म्हणजे 16 धावा. ऑल्व करू. एकच धाव मिळाली. ऑल्वच करायचं नोटिफिकेशन अवश्य. असेल ना तुला पुन्हा एकदा 4 धावा मिळतात. लोचरगाव संघाला 500 कर तू. 4 धावांनी धाव संख्येत भर. धाव संख्येत म्हणजे 16 दुसऱ्या चेंडू टाकण्यासाठी होतील घे. आदित्य. पक्षी ना. राकेश यांना पकडलं.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघूया झेल होतोय का आणि सुंदर यष्टीरक्षकाने खेळ टिपलाय म्हणजे मोठा गडी बाद होतो म्हणजे राकेशच्या स्वरूपात झटका लागतोय तो म्हणजे लोचरगाव संघाला आताच गेलं 14 रन ते सांग 14 रन ते सांग सगळ्यांना 2 चौक थँक्यू डीजे थँक्यू डीजे गेला गावात आमच्या किती हजार बोलतो 10-20 पैसे सांगते पौर 10,000 मग शेत बघितलं एवढ्या फोर नाही डब्बा 4 दिवसाचे किती हजार अलग अलग आहे आता तौर अलग अलग अरे त्यानं बघ मी तौर नाही बघितलं 1000 व्ह्यू म्हणजे आयलं 50,000 15 धावा करून बाद झाला गौरत जाम आहे मोदी वालता बघायला अंबानीने बरं फोन केला मुंबईचे मॅच असले काय बोलतोय मस्त गडी बाद केला हिरवी ना फाटक वरती घे कटाला तो फासूस केले अजून एक दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पेनल्टी घेतील का पॅनल्टी आयुष आयशी वरती हास्य नाही खेळणार धावाला रे धावसंख्या रोखीला ते दिली 16 धावांवर उरी मारलीस तू धावूनशी इंस्टा इंस्टा कोण टाकलं रे बघ इंस्टा राहण्याच्या इंस्टा फॉलो बघूया दुसऱ्या षटकातील 4था चेंडू एक टाकीला खाली असाच व्हिडिओ काय होतंय आणि खूपच सुंदर अशी खेळ आणि खेळ बाद अजून झटका लागतो तो म्हणजे लोचरगाव संघाला ऐकूया खाला मेला स्कोर फालतू स्कोर टाकले स्कोर काही गेला 10 रन ते 16 रन ओमकारचं पण टाकीचं नाही तुमचं तुम्हाला टाकीत तुम्ही फॉलो फॉलो केलंय बा नाही टाकीत स्टोरी टाकी दे थांब अरे थांब तू टाकीला वाचा नको टाकू मजा नाही येणार तुझं टाकीला सांगते ना अरे नाही तुझं टाकीला हो का टाक खूपच चोरडे कशी गोलंदाजी करतोय त्याला 3 निर्धाव चेंडू आणि 2 गडी बाद केले म्हणजे आदित्य घाई करायची आहे आपल्याला चेंडू पडतो गोलशी क्षेत्रात मारण्याचं म्हणजे एक धावने धावसंख्येत भर धावसंख्या देते म्हणजे 17 धावा खंडा बरा टाकी दे कणाला हिल्ला नीती प्रथमच सामोरे जाते म्हणजे आदित्य यांना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 11 मिनिटं झाले आपल्याला 17 पाहिजे जिकायला गौरेंद्र 40 39 खेळून काढलाय एक धावे 20 पाहिजे ना एक धावे धाव 24 गोल 20  18 लोचरगाव संघाची धावसंख्या म्हणजे 18 दोन षटका अखेरीस हो सिद्धार्थ 24-20 पाहिजे बॉल डॉट येतील दौर बघ 18 धावा लोचरगाव संघ 2 षटकं टाकण्यासाठी आपण 11 मिनिटं खर्च केलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे
आतवाडी संघ फक्त 6 धावा खर्च केल्या. कोरडेकरची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तरी सुद्धा 5 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. रो हेडन लांब फिल्डिंग करताच नाही रे भोक्या. राजा 14 रन वाचला असे 14 रन वाचला असे स्वतः काम करा. तोंडाशी बोलायला पाहिजे सामोरे जातील ते म्हणजे नीती. आणि त्यात आणि खेळून काढला बॉल तवारात एक आहे धाव घोषित क्षेत्रात जातोय 1 धावेसाठी. या 1 धावाने धावसंख्येत भर धावसंख्या येते म्हणजे 19 धावा. आलो त्याला बरं समोर देऊ नको तो मारी. चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. सरळ देऊ नको तू फासूस केले. स्ट्राईक वर असतील ते म्हणजे 20. हा ते सरळ मारील तो नाही ते. हात केलाच खरा पण अजून एक तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. 19 धावा झाल्या. आलो 19 पाहिजे मॅच मध्ये वाजून 38 धावांचा आव्हान. आवर थोडा आवर नाही ते असायला बाजूला काहीतरी चालतं कॅमेरा बेला तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पडतोय. सामोरे जातील ते म्हणजे क्रीज. बघूया कार्पेट साह्याने 1 धाव मिळते. हो कोत्याला बरं हसती रे एकू नको बॉल टाकाचा. नेचरगाव संघाला कवरे देखील येतो. या 1 धावाने धावसंख्येत म्हणजे 20 निशाण टाकली मुली 20 धावा. तेच म्हणित तेच त्यालाच फोकस आहे जास्त. अजूनही 4 चेंडू शिल्लक. तरी किती नाही तू काय 4 तर त्या तूच जाते. केले होते पाचवाडी संघाची नोंद घ्यायची. 18 पाहिजे. आलो 18 पाहिजे 22-18. 18 बॉल 15 ची मॅच ठेव द्यायला बरं मॅच निघेल. प्रथम सामोरे जातील नीते. कॅच आरामशी. खूपच सुंदर खेळ बाउंड्री. हो लेंडा 18 पाहिजे 18 21 बॉल. विकेट देतील तुम्ही बॉल डॉट. टाइमपास नको ला लागे ते देवणार ना शेड ओंकार नाही देवणार ते शेड जसवंत जायने ना जसवंत देवणार. हो भूमेश त्याला सांग 18 पाहिजे. दादी या आवाज कॅमेरा पाहिजेच नाही. हो आलो 18 पाहिजे सांग 18 पाहिजे. हो हंपायरला जाणं सांग मला लवकर जेवण काय टाइमपास करतात. हो लांब्याला हक्कल नाही त्यांची. गोजा आवारो गोजा तुमच्यावर येईल परत लगे भिजून बोले पप्पी आहे तो मध्ये 10 मिनिटात सलामीचे मोरे दादा पप्पीचा अच्छा हा ते त्या टायमाला पण सांगितलेलं यावं युट्यूबवर तुकांचा फ्लॅश करायला दिसेल ना. अरे सॉरी मागच्या सिद्धार्थ 17 पाहिजे नाही 3 आले नाही 4 बॉल. सिद्धार्थ 2 बॉल टाईट टाक 17 पाहिजे. सिद्धार्थ यांना परत आयला लेंडा मोबाईल तवार एक गडी बांधली असेल सिद्धार्थ यांनी. अजूनही हो निशान 17 पाहिजे 17 2 टाईट टाक. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खेळामध्ये थोडा फेरबदल बघायला मिळतो. एकदम मोठे ओंकार एकदम सरळ गेला तो. 4 मिनिटं बघूया चेंडू पडतोय. सिद्धार्थ एक बॉल काढ लागेल सिद्धार्थ यांचं फक्त 1 बॉल आहे मस्त सिद्धार्थ.
प्लस षटकार. 17 ना डॉट येऊ दे डॉट येऊ दे. शेवटचा चेंडू या सामन्यात शिरकाव करतोय की काय त्याच प्रकारची गोलंदाजी करतो म्हणजे सिद्धार्थ शेवटचा चेंडू पडतो. बघूया पुन्हा एकदा मारलाय काय आणि बघूया किती धावा मिळतात. षटकार सांगितलं तरी पण नवी अडी केलं संधी ऐकत मधुरजी. एक बॉल पकडाचा होता बॉल देत होता 11 दिले ना मस्त ओव्हर टाकील दिला आजचा बॉल सगळा. 27 धावा झाल्यात. 27 आणि 11 कार्ड नाही तुला 3 षटकार केले. धाव संख्या 27. खूपच सुंदरचा शॉट मारला तसा म्हणजे क्रिश यांनी हा बरोबर 6 धावांसाठी. हो सिद्धार्थ एक बॉल आडवाचा होता यार. दिसे ना म्हणा 3 षटकार टाकण्यासाठी 17 मिनिटं खर्च केले. सातवडी संघ आरामची शॉर्ट बॉलवरची रेंज मध्ये दिलं बॉडी वाजता त्यांना नसता गेला. 9 धावा खर्च केल्यात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या षटकार अख्खा रिक्षात घेतलाय. स्वतःचं दुसरं व संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजे कल्पेश. गेला पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या. 11 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये कल्पेश गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर म्हणजे जय 3 षटकार टाकण्यासाठी 17 मिनिटं खर्च करायची नोंद घ्यायची आहे. चेंडू पडतोय. पहिला चेंडू सुंदरचा चेंडू आणि एकच धाव होती. 2 धाव मिळाल्या त्या म्हणजे लोचरगाव संघाला 2 धावांनी धाव संख्येत 29 धावा. लोचरगाव चौथ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. दुसरा चेंडू पडतोय. प्रथम सामोरे म्हणजे जय पुन्हा एकदा दुसरा चेंडू पडतोय. खेळून काढला त्याने घोषित क्षेत्रात जातोय. बॉल धर एक धाव. बॅटला लागला. एक धाव संख्या होती म्हणजे 30 धावा. लोचरगाव संघ त्यानंतर धावणारा सामना किल्लेश्वर विरुद्ध एअरफोर्स. एअरफोर्स नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मुंबईच्या किल्लेश्वर संघ तिसरा चेंडू पडतो. फटका आणि 6 धावांसाठी षट 6 धावा. कमांडी गजन बाजू अजून एक 2 धावांची गरज. अजून एक 4थ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चेंडू पडतोय. 4था चेंडू पडतोय. पुन्हा एकदा उंचावून मारलाय. बघूया किती धावा मिळतात आणि झेल 5 धक्का लागतो म्हणजे लोचरगाव संघाला. डीजेला त्यांची कमांड. रॉजर यांनी 100 रुपये पारितोषिक यांच्याकडून
लक्षात घ्यायचे रॉजर तो पण त्याला काय घेतला 2 फोन धावांची गरज आहे तो इंडियामध्ये आणि 2 चेंडू शिल्लक हा चौथ्या षटकात घेतलेला बघू ठीक आहे बरं आहे ऑस्ट्रेलियन प्लेअर आहे तो. हा तेच आहे जायला काय शिफ्ट त्यांना एक धावांसाठी एक धाव मिळते पहिलीच मॅच त्याची ना पहिलाच हा goal. तिसरी का चौथी ना मस्त निघते तो फटाफट फटाफट फास्ट निघते त्याला बॉल टाकलं नाही फटाफट मारील तो गोल बॉलच नाही देत त्याला पासिंग आता परत आहे ना युनिटी कप ज्या हिने हो आहे. षटकार मारले ते इंडिया, जिंकले नायजेरिया. 100% पाहिजे. 4 टीम आहे हा और गांडीचे कवा होणार चालू मे मध्ये आहे लास्ट एंडिंगला आपल्या इंडियामध्ये आहे का लोचरगाव संघाला त्याच्यानंतर इंडियन मारतीन धावूनची एअरफोर्स संघ त्वरित उतरायचे एअरफोर्स टीम आपको तुरंत ग्राउंड में आना है और फील्डिंग लगानी नितेश आणि निशांत यांनी पंचांची भूमिका करायची आहे. निशांत आणि नितेश आणि हार्ड लक पाचवाडी बी संघ वेल प्लेट लोचरगाव संघ थँक्यू विशाल आणि थँक्यू शैलेश पंच राहिल्याबद्दल धन्यवाद लोचरगाव संघ नितेश आणि निशांत